विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्हाला यावर्षी एक विज्ञान कविता आहे अभ्यासाला. कवितेचं नाव आहे विज्ञान वंदना. सुंदर कविता आहे ती. आय पवार कवींचं नाव आहे. सुरुवातीला आपण कवींचा परिचय पाहू. कवींचा जन्म 1948 साली बावी नावाच्या गावात, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. नोकरी रयत शिक्षण संस्थेत ते मराठीचे अध्यापक होते. निवृत्तीनंतर मिरजच्या रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांचे 5 कविता संग्रह मित्रांनो प्रकाशित झालेले आहेत. रानमाती, सीनाकाठच्या कविता, ऊन पाऊस, धूळ पेर आणि द्विदल. या सगळ्या कविता संग्रहांच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे ग्रामीण जीवनाशी संबंधित कवी आहेत. रानमाती, सीनाकाठच्या कविता, ऊन पाऊस, धूळ पेर आणि द्विदल. पण मित्रांनो तुम्हाला ही जी कविता आहे ही मात्र ग्रामीण जीवनाच्या संदर्भातली नाही आहे. ही विज्ञान कविता आहे. आय पवार यांनी काही सामाजिक कामं पण केलेली आहेत. त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती आणि पर्यावरण बचाव अशा चळवळींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना अनेक संस्थांनी अनेक लहान मोठे पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. काही वाङ्मयीन कार्य पण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सीनातीर नियतकालिक ते गेल्या वर्षानुवर्षापासून चालवतात. दिवाळी अंक काढतात त्याचा. 1980 पासून त्यांनी लहान मोठी अनेक साहित्य संमेलनं, ग्रामीण साहित्य संमेलनं घेतली आणि तेव्हापासूनच ग्रामीण साहित्य चळवळीत देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. मित्रांनो जामखेड इथं मराठी साहित्य प्रतिष्ठान नावाची संस्थाच त्यांनी स्थापन केलेली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या वतीनं कवी संमेलनं, व्याख्यानं, साहित्य संमेलनं आयोजित केले जातात आणि पुरस्कार पण दिले जातात. संत तुकाराम, राजे संभाजी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानं या संस्थेच्या वतीनं पुरस्कार दिले जातात. मित्रांनो प्रस्तुतची जी कविता आहे, कवीनं बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानाचे वर्तमान व भविष्यातील मानवी जीवनावरील परिणाम विज्ञान संकल्पनेतून मिस्किल व कल्पकतापूर्ण रीतीनं आपल्यासमोर मांडलेले आहेत. मित्रांनो कविता म्हणतो आपण. कविता आपणाला माहिती आहे, पण विज्ञान कविता काय आहे तेही आपण सुरुवातीला पाहिलं पाहिजे. खरं तर विज्ञान आणि कविता हे दोघे एकमेकांच्या विरोधात आहेत. कारण विज्ञानाचा आधार पुरावा आणि तर्क हा आहे, तर भावनेचा आधार, कवितेचा आधार भावना आहे. विज्ञान भावनेवर चालत नाही. ते पुरावा दाखव नाहीतर श्राद्ध कर, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, अशा प्रकारचं असतं. तिथं कल्पना चालत नाही. विज्ञानामध्ये जर कल्पना चालवली तर काय होईल? विमान चालवायला आहे वैमानिक आणि तो कल्पनेनं चालवायला आहे, काय होईल? नाही जमत. विमान खाली येईल, ॲक्सिडेंट होईल. तिथं तंत्रानंच चाललं पाहिजे, तर्कानंच चाललं पाहिजे. विज्ञान हे तर्काधारित असतं, संशोधनाधारित असतं. विज्ञान कल्पनेला थारा नाही आणि कविता तर निव्वळ कल्पनेवर आधारित असते किंवा कल्पनेतून कविता निर्माण होत असते, भावनेतून कविता निर्माण होत असते. त्याच्यामुळं विज्ञान आणि कविता हे एकमेकाच्या विरोधी आहेत. पण गेल्या काही वर्षापासून विज्ञानाला देखील कल्पनेची आणि भावनेची जोड देऊन काही लोकांनी लेखन करायला सुरुवात केली. मागच्या वर्षी तुम्हाला मित्रांनो रंजन गर्गे यांची मंगळ कुजबुजला नावाची विज्ञान कथा अभ्यासाला होती. मराठीमध्ये विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी आता प्रस्थापित झालेली आहे. अनेक लेखकांनी त्या लिहिलेल्या आहेत. पण विज्ञान कविता मात्र आता नव्यानं लिहायला सुरुवात झालेली आहे. मराठीमध्ये जयंत नारळीकर यांनी विज्ञान साहित्याची कल्पना खऱ्या अर्थानं पहिल्यांदा रुजवली. त्याआधीही लोक लिहित होते, पण स्वतः वैज्ञानिक असल्यामुळं जयंत नारळीकरांनी ज्या पद्धतीनं विज्ञान साहित्य मराठीत प्रस्थापित केलं त्याला तोड नाही. यक्षाची देणगीसारखा त्यांचा कथासंग्रह असेल, प्रेषित तारखी त्यांची कादंबरी असेल, वामन परतना आलासारखी त्यांची कादंबरी असेल, अशा अनेक गोष्टी जयंत नारळीकरांनी मराठीमध्ये प्रस्थापित केल्या आणि मग एक पिढीच्या पिढी निर्माण झाली विज्ञान लेखन करणाऱ्यांची. त्याच्यामध्ये लक्ष्मण लोंढे आहेत. अरुण साधूसारख्या राजकीय कादंबऱ्या लिहिणाऱ्या माणसानं देखील स्फोटसारखी एक सुंदर विज्ञान कादंबरी लिहिली. यशवंत देशपांडे आहेत. असे अनेक लोक मागच्या वर्षी ज्यांची कथा तुम्हाला अभ्यासाला होती ते रंजन गर्गे आहेत. त्या सगळ्यांनी मराठीमध्ये एक विज्ञान साहित्याची भावना किंवा विज्ञान साहित्याचा प्रवाह प्रस्थापित केल्याचं आपल्या लक्षात येईल. पण त्याच्या आधीही कवितेमध्ये विज्ञानाच्या खुणा दिसतात आपणाला. विज्ञानाचा कवितेवर परिणाम, कवितेचा विज्ञानावर परिणाम असंही झालेलं आहे. म्हणजे कवींनी आधी विमानाची कल्पना केली आणि त्याच्यातूनच विमान निर्माण झालं. विमान हा जो शब्द आहे मित्रांनो तो व्योमयान
या शब्दापासून तयार. व्योम म्हणजे आकाश आणि यान म्हणजे वाहन. आकाशातलं वाहन म्हणजे विमान. आणि विमानाची कल्पना आपणाला माहीत आहे की ती रामायणामध्ये पण आहे, पण ती कल्पना होती. प्रत्यक्षात विमान होतं असं लोक सांगतात ते नाही, कल्पना केलेली होती. पण त्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम पुढं वैज्ञानिकांनी केलं. त्याच्यामुळं विज्ञानाचा कवितेवर परिणाम आणि कवितेचा विज्ञानावर परिणाम. आता आपणाला माहीत आहे की कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत नावाची एक सुंदर कविता आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि सूर्यावर प्रेम करते. ती त्याच्या मागं लागते पण तो तिला जवळ येऊ देत नाही. आणि त्याच्या उलट चंद्र तिच्या मागं लागलेला आहे, कारण चंद्र तिच्या भोवती फिरतो. आता ही जी कल्पना आहे कुसुमाग्रजांनी पृथ्वीचे प्रेमगीत नावाच्या कवितेमध्ये वापरलेली, ही विज्ञानावर आधारित कल्पना आहे. नाहीतर त्याच्या आधी तर आपण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं म्हणत होतो ना. मग आपणाला सूर्य पृथ्वीच्या मागं लागला अशी कल्पना करून कविता लिहावी लागली असती. पण जेव्हा विज्ञानाने शोध लावला की सूर्य पृथ्वीच्या भोवती नाही, चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो हे खरं आहे, पण पृथ्वी चंद्रासह सूर्याच्या भोवती फिरते. आणि मग त्यावेळेला ती पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कल्पना एका विज्ञान संकल्पनेवर किंवा वैज्ञानिक शोधावर आधारित आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याच्या आधीच्या ज्या कल्पना आहेत, त्याच्या आधीच्या ज्या कविता, म्हणून त्या कवितेमध्ये ती पृथ्वी असं म्हणते की बाबा हा चंद्र माझ्यावर प्रेम करतोय, पण मला तो आवडत नाही. मला तू आवडतोस कारण तू भव्य आहेस, दिव्य आहेस, तेजस्वी आहेस. कारण भव्य, दिव्य आणि तेजस्वीवर कुणीही प्रेम करतं. तसं ती पृथ्वी म्हणते की नको शुद्र शृंगार तो दुर्बलांचा, या चंद्रासारख्यांचा. तुझी दूरता त्याहून सहावे. तू मला नाही भेटलास तरी चालतं, पण मी तुझ्यावरच प्रेम करणार. अशी ती पृथ्वीची प्रेमगीत नावाची कविता आहे म्हणून मित्रांनो. आणि आपणाला हे माहीत आहे की सूर्य आता चंद्र पृथ्वीवर प्रेम करतो असं आपण म्हणतो, पण त्याच्या आधी आपण चंद्र होता साक्षीला असं म्हणून माणसं एकमेकांवर प्रेम करायची, म्हणजे स्त्री पुरुष एकमेकांवर प्रेम करायचे हे आपण पाहत होतो. सुंदर स्त्रीसाठी आपण चंद्रमुखी असा शब्द आयोजित केलेला होता. पण आज सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याला तुम्ही जर चंद्रमुखी म्हणालात तर कदाचित ती तुमचंच मुख रंगवण्याची शक्यता आहे. कारण आता चंद्रावर खड्डे आहेत हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे आणि सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर तिला म्हणालात की तुझा चेहरा चंद्रासारखा दिसतो, तर माझ्या चेहऱ्यावर काय खड्डे आहेत काय, असा प्रतिप्रश्न ती तुम्हाला विचारू शकते. म्हणजे विज्ञानानं ही जी कविकल्पना होती ती कविकल्पना आता बाद केलेली आहे, ती कविकल्पना आता राहिलेली नाही. मित्रांनो, ज्या दिवशी चंद्रावर पाऊल ठेवलं युरी गागारिन आणि नील आर्मस्ट्रॉंग या दोघांनी चंद्रावर पाऊल ठेवलं, हे चंद्रावर जे पाऊल ठेवलं त्याच दिवशी ग. पाटलांनी एक फार सुंदर कविता लिहिली, लहान मुलांसाठी बालकविता आहे ती, की आदल्या दिवशी आजोबा आपल्या नातवाला चंद्र दाखवतात आणि म्हणतात की तो पहा चंद्रावर ससा आहे, चंद्रावर ससा आहे. आणि ससा खूप घाबरट असतो. नुसतं पान जरी पडलं त्याच्या पाठीवर तरी तो पळायला लागतो, धावायला लागतो, घाबरतो. असं आजोबा आदल्या दिवशी आपल्या नातवाला सांगतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पेपरमध्ये बातमी येते की मोठं यान घेऊन हे दोघं जणं चंद्रावर पाऊल त्यांनी ठेवलेलं आहे, तर ती बातमी पाहिल्याच्या नंतर आणि त्या यानाचा प्रचंड आवाज होतो, पृथ्वीसुद्धा हादरून गेली ते यान पृथ्वीवरून निघताना, असं सांगितलं असतं त्या बातम्यांच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रात्री आजोबाला पुन्हा चंद्र दाखवतात तेव्हा नातू आजोबांना प्रश्न विचारतो की तुम्ही असं म्हणाला होतात की ससा थोड्या जरी चाहुलीनं पळायला लागतो, धावायला लागतो, घाबरतो. एवढं मोठं यान चंद्रावर गेलं तरीही अजून तो ससा तिथं कसा आहे? चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा, अशी ती कविता आहे ग. पाटलांची. चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा. म्हणजे वैज्ञानिक सत्य आणि कविकल्पना अशा दोन्हीही गोष्टी एकत्रित त्या मुलाच्या मनामध्ये वैज्ञानिक सत्य आलेलं आहे. आदल्या दिवशीच्या कल्पनेमध्ये आणि या वैज्ञानिक सत्यामध्ये त्यानं फार सुंदर कल्पना करून ग. पाटलांनी कविता लिहिली की चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा. मित्रांनो, विंदा करंदीकर यांनी यंत्रावतार नावाची कविता लिहिलेली होती. ती खऱ्या अर्थानं पहिली विज्ञान कविता म्हणता येईल. यंत्राचा अवतार म्हणून त्यांनी यंत्राचं स्तोत्र गायलेलं आहे, यंत्राची स्तुती केलेली आहे की आता तुझं युग सुरू झालेलं आहे. यंत्राचा अवतार, इतके दिवस वेगवेगळे अवतार झाले पण आता यंत्राचा अवतार झालेला आहे. आणि याच विंदा करंदीकरांनी अशाच प्रकारे वैज्ञानिक निकषावर आणि सत्याला समजून जगामध्ये ज्यांनी परिवर्तन केलं अशा विचारवंतांच्या संदर्भामध्ये अष्टदर्शने नावाचा कविता संग्रह लिहिला. याच्यामध्ये 7 बाहेरचे आणि 1 भारतीय चार्वाक असे घेऊन त्यांनी या तत्त्वज्ञानवर अष्टदर्शने नावाचा ग्रंथ लिहिला. त्यालाच पुढं चालून ज्ञानपीठ सारखा पुरस्कार मिळाला. म्हणजे अष्टदर्शने हा सुद्धा एका अर्थानं विज्ञान कविता, म्हणजे ती विज्ञानावर आधारित नाही आहे पण एका अर्थानं तर्कशुद्ध अशी ती कविता आहे, तर्कावर आधारित कविता आहे, म्हणून तत्त्वज्ञानावर आधारित कविता आहे, म्हणून तीही विज्ञान कवितेची. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू
पंडित विद्यासागर यांनी सुद्धा ओवी गाऊ विज्ञानाची नावाचा एक ग्रंथच लिहिला होता. या ग्रंथामध्ये त्यांनी विज्ञानाची सुरुवात कशी झाली, विज्ञानाचा इतिहास, विज्ञान आणि सामान्य माणसं आणि भारतीय आणि विदेशी 73 वैज्ञानिकांचा परिचय ओव्यांमधून करून दिलेला आहे, कवितेच्या पद्धतीनं करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपणाला विज्ञान कवितेचा थोडासा विचार करता येईल. आता आपण विज्ञान वंदना नावाची जी कविता आहे ती कविता पाहणार आहोत. कविता छोटी म्हणजे कविता सोपी आहे, तुम्हाला सुद्धा ती सहज समजेल. फक्त काही संस्कृत प्रचूर शब्द आहेत तेवढे तुम्हाला कळणार नाहीत, तर ते सांगितले. विज्ञानाचे शब्द तर तुम्हाला कळतात. जनुकीय तंत्रज्ञाने वार्धक्यावर मात केली, 2 शतकं जगण्याची माणसाला हमी आली. म्हणजे 100 वर्ष माणूस जगत होता, तो आता या जनुकीय तंत्रज्ञानामध्ये 200 वर्ष जगण्याची हमी वैज्ञानिकांनी दिली, जनुकीय तंत्रज्ञानानं दिली. 50शीचे पोरपण 86चे तरुणपण. मिस्किल पद्धतीनं तो म्हणतो की तरुण माणसं आज आपण 16 वर्षाचा झाला, 21 वर्षाचा झाला की तरुण समजतो. पण ते म्हणाले की नाही, आता तरुण कधी? 50शीचे पोरपण 86चे तरुणपण. 50पर्यंत तो पोरच राहणार, 125 वर्ष व्हायचा होईल तेव्हा तो तरुण होणार. ब्रह्म्या हाती हृदयगती. ही तुमचं जे हृदय धडधड करतं ते ब्रह्म्याच्या हातात आहे, तो कधीही ते हृदय बंद करू शकतो, असं जे आपण म्हणत होतो. ब्रह्म्या हाती हृदयगती, नुरेल जगी आजारपण. आता ते उरणार नाही त्याच्या हातामध्ये, आजारपण देखील उरणार नाही. दीर्घायुष्याचे आता नवे 4 टप्पे होतील, पंखाळली माणसे भरारत नभी जातील. पंख फुटतील माणसांना आणि ती कदाचित आता पाखरासारखी उडायला पण लागतील. हाय स्पीड ढगावरून चांदण्याचे सिग्नल दुरून, जखम लगेच येईल भरून. काय काय होईल? हाय स्पीड ढगावरून चांदण्याचे सिग्नल दुरून, जखम लगेच येईल भरून, संगणकी महाजाल अनंताची लावी बोली, 2 शतकं जगण्याची माणसाला हमी आली. दुसरं कडवं आहे, हुंडा गिंडा बंद होईल. जी प्रथा परंपरा कितीतरी दिवस आपण प्रयत्न करूनही बंद होत नव्हती, कदाचित या वैज्ञानिक क्रांतीनं ती बंद होईल. हुंडा गिंडा बंद होईल, नवी शर्त असेल खास. पण नव्याच नियम, नव्याच शर्ती येतील, नवीच मागणी येईल. काय येईल? मंगळावर महिन्याची बुक करा स्वप्ननिवास. फक्त एवढीच मागणी करील नवरदेव की 1 महिना मंगळावर आमच्यासाठी स्वप्ननिवास हॉटेलमध्ये रूम बुक करा. नवरोबा हनीमूनला चंद्रावर नवरी नेतील, किती वेळा लग्ने आणि किती घटस्फोट होतील. नवरोबा हनीमूनला चंद्रावर नवरी नेतील, किती वेळा लग्ने आणि किती घटस्फोट होतील. बैलाला मुस्क महिलाला मास्क. हे सुरू झालं आता कोरोनामुळं. ही कविता आधीच लिहिलेली आहे पण हे सुरू झाले. बैलाला मुस्क महिलाला मास्क, पीक येईल बस्क. म्हणजे फार वाढणार नाही, बोनसा आपणाला माहितीच आहे, कमी उंचीचं पण खूप पीक देणारं. बैलाला मुस्क महिलाला मास्क, पीक येईल बस्क. एलियन्सच्या शोधासाठी ब्रह्मांडी याने गेली. हे सगळं प्राप्त करण्यासाठी, तो शोध घेण्यासाठी ब्रह्मांडामध्ये यानं गेलेली आहेत. संशोधन सुरू झालेलं आहे. 2 शतकं जगण्याची माणसाला हमी आली. तिसरं आणि शेवटचं कडवं या कवितेमधलं, विमानेनी रेलगाड्या सौर ऊर्जी धावतील. विमाने रेलगाड्या सौर ऊर्जी धावतील, विनाचालक बॅटरी कार अचूक मार्ग धावतील. विमाने रेलगाड्या सौर ऊर्जी धावतील, विनाचालक बॅटरी कार अचूक मार्ग धावतील. रोबो मागेल आरक्षण, माणूस ठरेल कुचकामी. रोबो मागेल आरक्षण, माणूस ठरेल कुचकामी. विधर्मी क्लोनिंगची वाणी निनादेल व्योमी. विधर्मी क्लोनिंगची वाणी निनादेल व्योमी आकाशामध्ये. सिंधू शोधी पाणबुडी, अंतराळा यानशिडी, प्रगतीची झळके गुडी. समुद्रच पाणबुड्या शोधायला लागेल. सिंधू शोधी पाणबुडी, अंतराळा यानशिडी. अंतराळात जाण्यासाठी यानच शिडी होईल. प्रगतीची झळके गुडी. सगळीकडे अशा प्रकारे प्रगती होईल. गुंतागुंतीची अजोड रोबोटिकने कामे केली. जी आपणाला करणंच शक्य नव्हतं अशी सगळी गुंतागुंतीची अजोड रोबोटिकने कामे केली. 2 शतकं जगण्याची माणसाला हमी आली. 2 शतकं जगण्याची माणसाला हमी आली. अशा प्रकारे ही विज्ञान कविता. मागच्या वर्षी तुम्हाला एक विज्ञान कथा होती, यावर्षी विज्ञान कविता आहे. तुमच्या मनामध्ये, आयुष्यामध्ये विज्ञानाचे संस्कार व्हावेत, वैज्ञानिक भावना जाग्या व्हाव्यात, त्या आयुष्यभर तुमच्यावर संस्कार राहावेत, म्हणून अशा प्रकारे वैज्ञानिक साहित्य, विज्ञान साहित्य तुमच्या अभ्यासाला ठेवलं जातं. त्याची प्रतिनिधी असलेली
ही कविता आज आपण पाहिली. पुढं आणखी एक कविता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.